नमस्ते सर्वांना. आज तुम्हाला मी जिओग्राफीच्या बद्दल काय रिसोर्सेस असले पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिओग्राफीचं प्रिपरेशन करताना ना त्याच्यामध्ये तुमचा माइंडसेट एक गोष्ट क्लिअर असला पाहिजे. तो म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही NCERT हे बेसिक लेवलच्या ते वाचल्याच पाहिजे, त्यामध्ये नो डाऊट. परंतु तुम्हाला रेफरन्स बुक म्हणजे अभ्यास केला तरी कसा पाहिजे, कारण त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक येत असतात जिओग्राफीचे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर तुम्हाला अभ्यास करणं फार सोपं पडत असतं. म्हणजे उदाहरण सांगतो, तुम्ही प्रिपरेशन करताना ऑक्सफोर्डचा ॲटलस हा नेहमी समोर ठेवायचा. त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशनला खूप मजा येते, म्हणजे करताना आपल्याला लोकेशन प्रॉपर समजत असतं. नंबर फर्स्ट पॉईंट. नंबर सेकंड पॉईंट, आपल्याला समजलं पाहिजे जिओग्राफीमध्ये कोणकोणते टॉपिक येत असतात. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी नावाचा एक टॉपिक येतो, क्लायमॅटॉलॉजी नावाचा एक टॉपिक येतो, ओसेनॉलॉजी नावाचा एक टॉपिक येतो. हे झालं फंडामेंटल्स ऑफ जिओग्राफी झालं. नंबर सेकंड पॉईंटमध्ये इंडियन फिजिकल जिओग्राफी, त्याच्यानंतर इंडियन सोशल जिओग्राफी, इंडियन इकॉनॉमिकल जिओग्राफी, असं झालं एक जिओग्राफीचं स्ट्रक्चर झालं. तुम्हाला जर हे स्ट्रक्चर प्रॉपर माइंडसेट तुमचं क्लिअर असेल ना, तर तुम्हाला समजलं पाहिजे रिसोर्सेस कोणते यूज केले पाहिजे. रिसोर्सेसच्या दृष्टिकोनातून तुम्ही ना NCERT द बेसिक लेवल, जर तुम्हाला 11वी-12वीची NCERT समजली तर तिथून पुढे मागची NCERT वाचल्या नाही तरी सफिशियंट आहे. मग तुम्हाला जर 11वी-12वीची NCERT नसेल समजली तर तुम्ही 9वी-10वीची NCERT वाचल्या पाहिजे. 8वीची 9वी-10वीची नाही समजली तर 6वी-7वीची NCERT वाचल्या पाहिजे. अशा लेवलने तुम्ही प्रिपरेशन करा. आणि रेफरन्सच्या दृष्टिकोनातून विचार केला, रेफरन्स बुकच्या दृष्टिकोनातून DR खुल्लार नावाचं खूप सुंदर बुक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि माजिद हुसेन, या दोघांपैकी तुम्हाला जे कम्फर्टेबल बुक वाटतं ते यूज करू शकता. सो गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट.